दिवसभर ऊन पडल्यानंतर अचानक एवढा पाऊस पडला आणि या पावसामध्ये माझे काय असे हाल झाले. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 85व्या दिवशी. कॉलेजला जायचं होतं म्हणून पप्पाला गाडीची चाबी मागली आणि भावाचे 2 शिवा खाऊन त्यानं मला बस स्टँडला नेऊन सोडलं. बस स्टँडवर गेल्यानं मला काढायची होती पास. आता पास काढलं म्हणजे की फुकट तिकीट नसते बरं का, तिथे एकदाच महिन्याचे पैसे जमा करावे लागतात, तेव्हा कुठं पास भेटते बघा. पास काढली त्यानंतर लगेच बस होती. मग मी ठरवलं होतं की इलेक्ट्रिक बसनं जायचं, कारण की त्या बसचं तिकीट जे आहे खूप जास्त असते. त्या कंडक्टरला दिसली होती माझ्या हातामध्ये पास, त्यानं डायरेक्टच म्हणलं, बाई या बसमध्ये तुम्हाला पास अलाव नाही म्हणून. अशा प्रकारे माझी बेइज्जती होता होता वाचली होती. कॉलेजमध्ये गेल्यानंतर फुकट मध्ये माझ्या मैत्रिणीनं माझ्या कवरचं 3 ते 9 अठरा करून टाकलं होतं. आता जास्त काय बोलता बी येईना त्यांना, आणि असे काय कांड करायची त्यांना आयडिया फक्त लेक्चर मध्ये सुचते. 2 हाणता बी येईना त्या लेक्चर मध्ये. त्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या कॉलेजच्या 3rd क्लास डिपार्टमेंट मध्ये, आणि त्या डिपार्टमेंटचं नाव आहे इन्स्ट्रुमेंटेशन. त्यालाच तुम्ही ड्रम वाले किंवा बँड वाले म्हणू शकता. कॉलेजमध्ये पडून असलेल्या एका ठिकाणी ही बंदूक दिसली मला. पहिलेच तर डॉन म्हणून बदनाम केलं होतं, आता डाकू म्हणून बदनाम करतो वाटायला. ते काही पण असो, पण आजचं वातावरण एवढं भारी होतं की नाही बस. पण थोड्याच वेळानंतर त्या वातावरणानं आम्हाला खरं रूप दाखवलं त्याचं. आता आमच्या मैत्रिणी कॅन्टीन मध्ये अडकून बसल्या होत्या पावसामुळे. मग काय याला त्याला भीक मागून 3-4 छत्र्या जमा केल्या आणि आम्ही थेट कॅन्टीन मध्ये गेल्या होत्या. बाकी कॉलेजमध्ये एवढं पाणी शिरलं होतं, जणू काय वाटत होतं आता कॉलेज डुबूनच जाते, जे की प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असते, पण कधी कोणाचं पूर्ण होत नाही. आता कॅन्टीनवरून परत येताना पोरीनं माझ्या हातातली पण छत्री घेतली होती आणि मला भिजत यावं लागलं होतं.